श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. धनतेरस काय आहे, धनत्रयोदशीचे महत्त्व काय आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया. पूजेची पद्धत आणि कथा. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला, म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशी एक आगळीवेगळी स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानामध्ये पूजा केली जाते. हिशोबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करतात. पूजनाच्या दिवशी मुख्य धनाच्या आणि कुबेराची पूजा केली जाते. धनतेरस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील धनत्रयोदशी तिथीमुळे धनतेरस त्रयोदशीचा सण साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्रमंथनात अवतरले होते, म्हणूनच त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजावर यमराजासाठी पिठाचा दिवा ठेवावा, त्यामुळे यमराज प्रसन्न होतात. धनत्रयोदशीला खरेदीसोबत भगवान धनतेरसचीही पूजा केली जाते. पूजेची पूर्ण पद्धतीसह खरेदी आणि पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त. शनिवारी 18 ऑक्टोबर 2025. पूजा मुहूर्त 5:45 ते 7:15 पर्यंत आहे. धनत्रयोदशी कथा. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथेत भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्यांचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्याच्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाच्या प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून ठेवले जाते. सर्व महालात मोठ्या मोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो व त्यास वेगवेगळ्या गोष्टी सांगून जागे ठेवते. तेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत स्वरूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. यम यमलोकात परततो. या कारणास्तव यम आपल्या जगात यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले, म्हणून या दिवशी यमदीपाचा असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वाटीचे टोक दक्षिण दिशेला करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असे समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून या दिव्याशी देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्याच वेळी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला, म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसात धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.